ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारा आका कोण? विक्रांत चव्हाण. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही सद्यस्थिती शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निर्माणाधीन आहेत. परंतु या बांधकामांवर कारवाई करताना अधिकारी मात्र थातुरमातुर कारवाया करताना दिसतात. नुकतेच अशा इमारतींना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की ठाणे शहरात सद्यस्थितीत येऊरसह 300च्या वर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अशा अनधिकृत बांधकामांबाबत मी 2021 साली तक्रार केली असता लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामांना लाईट पाणी देऊ नये असे आदेश दिले होते. तरी देखील इमारतींना लाईट पाणी दिले गेले. त्यामुळे लोकायुक्तांच्या आदेशानंतर देखील वीज आणि पाणी पुरवठा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अनधिकृत बांधकाम प्रकरणी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचे काय झाले? येऊर वन परिक्षेत्रात बांधकाम परवानगी नसताना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने झाली? यात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत? याचे विकासक कोण? वीज आणि पाणी देणारे अधिकारी कोण? या बांधकामावर वरदहस्त असलेला ठाण्यातील आका कोण? या सर्वांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, कारण हा संघटित गुन्हेगारांचा प्रकार आहे. इथून पुढे अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याच्या सर्व कारवाया कोर्ट मॉनिटरिंग खाली झाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी सोबत मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे व प्रवक्ते हिंदूराव गळवे उपस्थित होते. तसेच याबाबतीत आयुक्तांनी ठोस भूमिका न घेतल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. 12 जून 2025ला जी हायकोर्टाने आदेश दिले की आयुक्तांनी जाऊन तोडावं बांधकामं आणि या सगळ्या बांधकामांची चौकशी करावी किंवा अहवाल द्यावा. परंतु आमचं म्हणणं असं आहे की हा अहवाल फार्स आहे, ही चौकशी फार्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त जेवढी त्यांनी सांगितली त्याच्याही व्यतिरिक्त ही येऊरमध्ये 175 अनधिकृत बंगले आहेत, 28 अधिकृत जे होऊ शकत नाही ते आहेत. दिव्यामध्ये 26 इमारती आहेत, कळव्यामध्ये 15 आहेत, दिव्यामध्ये 110 आहेत, वर्तकनगर लोकमान्यनगरमध्ये 7 आहेत, 10 आहेत, 7 का 10 आहेत, माजिवड्यामध्ये 10 आहेत आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये छोटी मोठी बांधकामं ही सुरू आहेत. कोठारी कंपाऊंड असेल इतर ठिकाणी. तर ही सगळी बांधकामं दाखवली का पंचालींना? ही कोर्टाला दाखवली का चौकशी? नसतील दाखवली. नंतर जी आम्ही हे केली होती, लोकायुक्तांकडे PI केली होती, लोकायुक्तांनी त्यावेळेस आदेश दिले होते 2021 साली की पाणी थांबवा, लाईट थांबवा, हे थांबवा. आत्ता तुम्ही घोषणा करताय लाईट पाणी थांबवायच्या. तेव्हापासून काय केलं? ते थांबवलेत का? नसतील थांबवली तर त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? ही बांधकामं करण्यात जे जबाबदार आहेत अधिकारी, ठीक आहे, आज कोर्टाचे होतील, त्यांच्यावर कारवाई करणार का? आज जो तोडायला एवढा पैसा खर्च होतोय हा वसूल कोणाकडनं करणार? या अधिकाऱ्यांकडनं करणार का? ह्या बिल्डर लोकांकडनं करणार का? याच्या मागे आका कोण हे शोधून काढणार का? याच्यासाठी CBI इन्क्वायरी लावणार का? याच्यासाठी अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार का? हा आमचा प्रश्न आहे. आणि हे जर 2 दिवसात यांनी केलं नाही, या आयुक्तांनी यांना या दोषींवर निलंबन किंवा सक्त कारवाई केली नाही, ज्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली होती त्या साईडला, त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही 2 दिवसात पंचालींसमोर जबाब द्यायला जाणार. आमची टीम हे सगळे कागदोपत्री पुरावे. सर, दिव्यातला प्रश्न काढला. दिव्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अनधिकृत नेमका 110 नेमकं त्यामध्ये कोण आहे? आपण तो तिथला एक छोटा आका आहे, काय नाव देतो? मडवी ना, काय नाव देतो तो? रमाकांत मडवी. आणि त्याचा मोठा अक्का, ते तर स्वतः महेश जाहीर बोलले. हे सगळे अक्का लोक आहेत ना. मुंबऱ्यामध्ये कळव्यामध्ये कशी काय बांधवतात? याची अक्का कोण? इकडे सगळीकडे राबोडी असेल, उतळसर असेल, नौपाडा असेल, नौपाड्यामध्ये तर इथे सर, येऊरमधल्या बांधकामाविषयी आवाज साहेबांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता. त्या संदर्भात काय सर आवाज साहेबांनी देखील यावर वन कमिटी आवाज साहेब त्यांनी नेमली मुख्यमंत्र्यांनी, पण मला वाटत नाही त्याच्यात काय होणार, कारण का ती सत्तेतली लोक आहेत सगळी. तर नाही तर मग सरकार पडेल, त्यांनाही माहिती आहे सरकार पडेल, त्याच्यामुळे ते काय करणार नाहीत. तसं मागे चंद्रशेखरांनी काढलं होतं आणि मग मनोज जोशींनी स्टे दिला होता, तसाच होईल. त्याच्यासाठी PILच करावी लागेल, दुसरं काय इलाज नाही. काँग्रेस यावर PI करणार आहे? 100% PIL करणार आम्ही. ठीक आहे, आम्ही तयारी केली चालू, आमचं झालं हे. हिंदी हिंदी
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. माझा विठ्ठल माझी माऊली ज्येष्ठांसोबतचा मुक्त संवाद म्हणजेच आपल्या स्वभावातील जे ज्येष्ठ एकटे राहतात त्यांच्यासोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, त्यांच्या आजवरच्या आयुष्यात अलगद डोकवण्याचा केलेला प्रयत्न, हळुवारपणे त्यांना मायेची घातलेली साथ, एकटेपणाची जाणीव न होऊ देता आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. कोणत्याही प्रकारची अडचण वाटल्यास मग ती शारीरिक असो, मानसिक किंवा इतर कोणतीही, सेवेकरी म्हणून आम्ही, आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही आपल्यासोबत सदैव मुलांप्रमाणे असणार आहोत. हा आत्मविश्वास प्रत्येक ज्येष्ठांमध्ये निर्माण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी केले. पहिलाच मुक्त संवाद सुधाधारक वय 84 या माऊलीच्या आयुष्यातील अनेक सुखदुःखाचा संघर्षमय प्रवास उलगडणारा ठरला. आपल्या उपस्थित सर्व सदस्यांनी विविध कलागुणांच्या माध्यमातून माऊलीला आनंद व समाधान देण्याचा प्रयत्न केला. खरं तर आदित्य प्रतिष्ठान ठाणे, अभिनय कट्टा, श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाचा पहिला अंक पार पडला. अनेक अव्यक्त भावनांचा बांध फुटला व व्यक्त होत असताना आम्ही सर्वजण माऊलीचे भरभक्कम कुटुंब म्हणून बाहेर पडलो. हे नातं केवळ एका दिवसाचं नसून कायमस्वरूपी एका वेगळ्याच बंधनात बांधलं गेल्याचा साक्षात अनुभव मिळाला. टक्केवारीच्या नादात ठाण्यातील प्रकल्प रखडले. नवीन ठाणे स्टेशन, सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यास सत्ताधारी सपशेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या सॅटिस 2 प्रकल्प या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डरचे टाकण्याचे काम गेले 2 दिवस सुरू आहे. विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली. तसेच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याचे विचारे यांनी खंत व्यक्त केली. कारण शिंदे गटाचे राजकारण फोडाफोडी, दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काहीही पडलेले नसल्याचा आरोप विचारे यांनी केला. वाहतूक कोंडी लवकर सुटणार. 4.50 मीटरच्या 5 गर्डर असून हे गर्डर टाकण्यातच आले आहेत. त्यावर स्टील कॉन्क्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
प्रकल्पाची थोडक्यात माहिती. प्रकल्पाला सन 2018 साली मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला. 261 कोटी व रेल्वे पुलासाठी 39 कोटी अशी एकूण 298 कोटीला मान्यता मिळाली. दिल्लीच्या IRDC विभागाकडूनही मंजुरी मिळवून घेतली. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यांमध्ये सुरू झाले. काय कारण आहे मागचं? मला वाटतं 2018ला मी जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून या सॅटिस ब्रिजच्या ह्याच्यासाठी मंजुरीसाठी आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याला स्मार्ट सिटी अंतर्गत मला वाटतं 2018ला ह्याची संबंध मंजुरी आणली आणि 3 वर्षानंतर ह्याचं काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी खालून हे जात आहेत आणि त्या हेवी लाईन्स असल्यामुळे लाईव्ह असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मेगा ब्लॉक मिळत नव्हता, परंतु त्या मेगा ब्लॉकसाठी पाठपुरावा करायला लागतो. परंतु तो पाठपुरावा झाला न कारणाकारणे आज विलंब झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल रेल्वेचे अधिकारी असतील, आमचे महापालिकेचे अधिकारी असतील, या लोकांनी तसं बघितलं तर हे काम लवकरात लवकर पूर्ण ह्या साईडनी करून ठेवलं होतं. परंतु गेले वर्षभरापासून हे काम रखडलं होतं, कारण इथं पाठपुरावा करायला कोण वालीच नाही. आज तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत. आज तुम्ही बघितलं तर वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे. आज कित्येक ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल रेल्वेची अवस्था तशीच आहे. रेल्वेमधून सुद्धा पडून किती लोक त्या दिवसाला प्रत्येक स्टेशनला 3 ते 4 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पावतात. अशा परिस्थितीमध्ये ह्या संबंध तुम्ही बघितले तर वाहतूक कोंडी जर त्या ठिकाणी होतं, लोक रेल्वेने प्रवास करतात, पण रेल्वेची पण अवस्था तीच आहे. कालच मला वाटतं AC लोकलमध्ये छत्री घेऊन त्या ठिकाणी ग्राहक बसले होते. म्हणजे काय चाललेलं काय प्रवाशांना. आज जर अशा पद्धतीने जर तुम्ही चेष्टा करत असाल कशासाठी तुम्ही हे करताय. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की ह्या रेल्वेच्या बाबतीत असेल किंवा या संबंधात तुम्हाला माहिती असेल कोपरीचा हा ब्रिज आहे. आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचे सर्व परमिशन आणल्या, त्याचा संबंध पाठपुरावा करून रात्री त्या ठिकाणी 3 दिवस 4 दिवस त्या ठिकाणी डायव्हर्शन करून तुम्हाला माहिती असेल ते ह्याच्यापेक्षा काम ते कठीण होतं. कारण त्या ठिकाणी 2 ठिकाणी एका ठिकाणी डायव्हर्शन द्यायचं होतं वाहतूकसाठी आणि एका ठिकाणी खाली रेल्वेच्या लाईन जात होत्या. आणि अशा परिस्थितीत त्याचा पाठपुरावा करून आपण कमी वेळामध्ये त्या ठिकाणी कोपरी ब्रिजचं काम त्या ठिकाणी करून दिलं. तुम्हाला माहिती असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान होतं आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं. 12 वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही क्युरी होत्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं. परंतु काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं, त्याचं काय भूमिपूजन केलं नाही. कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं, मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं. परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे ही कामं कोणी केलेली आहेत, त्यामुळे तो विषय नाही. परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. आज तुम्ही जे काय प्रोजेक्ट आहेत शेवटी या जनतेच्या टॅक्स रुपी पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत. परंतु ह्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे, जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं, आपले हिरो आपले फिरत असतात दिल्लीला जॅकेट घालून आणि फक्त त्यांचं टीका करण्यात म्हणा, पवार साहेबांवर टीका कर, उद्धव साहेबांवर टीका कर, ह्याच्यावर टीका कर, वयाचं भान ठेवत नाही. राहुल गांधी, इंदिरा गांधी, अरे काय आहे. अरे आता तुमचे पाय पाळण्यात दिसायला लागलेत आणि तुम्ही आता जरा शांततेने घ्या, या विकास कामाकडे लक्ष द्या. आणि आज तुम्हाला माहिती असेल हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आज कोपरीला जे राहणारे जे लोक आहेत त्यांना वाहतूक कोंडीचा एवढा मोठा सामना त्या ठिकाणी करावा लागतो. आणि हा जर हे झाला तर मला वाटतं लोकांना त्यासाठी प्रवासासाठी सुद्धा बरं होईल. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हा हायवेवरनं सुद्धा डायरेक्ट तुम्हाला इकडे जाऊ शकता तुम्ही. आणि त्याची कनेक्टिव्हिटी तुम्ही बघितलं असेल इथून ते गुरुद्वारापासून ते तुमच्या स्टेशनवरनं मंगला हायस्कूलवरनं डायरेक्ट तो परिवहनचा जो डेपो आहे तो तिथे आपण त्या ठिकाणी आणि परिवहनच्या डेपोला सुद्धा रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवून त्यावेळेला की या ठिकाणी जर डेपो आला तर मला वाटतं ही वाहतूक कोंडी जेणेकरून होणार नाही. कारण बसेस ज्या आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते.
तर तोही होणार नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून मला वाटतं हा प्रोजेक्ट केला होता. पण दुर्दैव आहे की या ठिकाणी 7 वर्ष त्या ठिकाणी लागले. 1 वर्ष तर असंच फुकट गेलं. उलट या 5 ते 6 महिन्यामध्ये हे तर मला वाटतं बांधून 1 वर्षापूर्वी तयार आहे. परंतु मेगा ब्लॉक नसल्या कारणाने हे काम सुरू झालं नाही. कारण त्याचे गटर येऊन किती दिवस तिथे या ठिकाणी पडलेले होते. ठीक आहे, आता त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे काम जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये हा ब्रिज लोकार्पण त्या ठिकाणी होणार आहे. संबंध ब्रिज बांधून तयार आहे. फक्त हा ह्याच्यावरती जो आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट करून हा संबंध त्याला जॉईन करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. मला वाटतं उद्या हे काम कंप्लीट होईल आणि जेणेकरून लवकरात लवकर हा ब्रिज या ठिकाणी ओपन होईल. विचारे साहेब, ठाण्याच्या पाणी पुरवठा 20% कपात, अनेक भागात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई. गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे ठाण्यातील ठाणे महापालिका क्षेत्रात 2 दिवस 20% पाणी कपातीमुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागला. अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाहून गेलेला कचरा पाणी उपसा केंद्रातील पंपाच्या मुखाशी अडकल्याने ही कपात झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यात 20% कपात. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई का झाली? गेले काही दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पाणी उपसा केंद्र, पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे मागील 2 दिवसापासून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होत नाही. तसेच गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा कमी झाला आहे. या पंपाच्या मुखाशी अडकलेला गाळ काढण्याचे काम पालिकेने रविवारी केले. या कामानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे सोमवारीही शहरात टंचाईची समस्या निर्माण झाली.